गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मुद्रा अर्थशास्त्र यामध्ये पहिल्या युनिटमध्ये जो काही राहिलेला भाग असेल, पत्र मुद्रा निर्गमनाच्या पद्धती, त्याला कागदी चलन किंवा चलन निर्गमनाची पद्धती, कागदी चलन किंवा चलन निर्गमनाच्या पद्धती, पत्र मुद्रा निर्गमनाच्या पद्धती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हे वर्तमान युग हे कागदी चलनाचे युग, पेपर करन्सी इरा असं म्हटलं जातं. कारण सध्याची जी स्थिती आहे, धातू पैशाचा त्याग करून सर्व देशामध्ये, संपूर्ण जगातल्या संपूर्ण देशामध्ये कागदी चलन सर्रासपणे वापरलं जातं. म्हणजे कागदी चलनाचा सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात वापर केला जातो. आणि पैशाच्या उत्क्रांतीमध्ये कागदी चलन किंवा पैसा हा एक शेवटचा टप्पा, कागदी चलनाचा एक शेवटचा टप्पा असं समजलं जातं. परंतु आजपर्यंत मानवाने अनेक प्रकारच्या पैशाचा जसा स्वीकार केला तसाच वेळोवेळी त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारच्या उणिवा लक्षात जसजशा मनुष्याला आल्या तसतसा माणसाने त्या मुद्रेचा, त्या मुद्रा प्रणालीचा त्याग सुद्धा तितक्याच गतीने मात्र मनुष्याने देखील केला. म्हणून पैशाच्या प्रत्येक प्रकारचा प्रयोग केल्यानंतर, मुद्रेचा प्रत्येक प्रयोग केल्यानंतर त्याला त्यातील दोष जसजसे समजले किंवा जसजसे त्याला लक्षात येऊ लागले तसतसं त्याने त्याचा त्याग करण्यापेक्षा अधिक कार्यक्षम पद्धतीने, म्हणजे मनुष्याने किंवा मानवाने अधिक कार्यक्षम पद्धतीने आणि अधिक उपयुक्त पद्धतीने जो पैसा वस्तूचा त्याने स्वीकार केला. त्याचप्रमाणे वस्तू विनिमयाच्या युगापासून मानवतेने अनेक पैसा अत्यंत लोकप्रिय, म्हणजे पैसा हा वस्तू प्रयोग करून पाहिला. आणि त्यापैकी सोने, चांदी आणि पैसा वस्तू दीर्घकाळपर्यंत अत्यंत लोकप्रिय झाली असं लक्षात येतं. म्हणून मागील हजारो वर्षांमध्ये सर्वच देशात प्रामुख्याने सोने व चांदीच्या मध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. परंतु युद्धोत्तर काळानंतर पैसा वस्तूचा देखील सुद्धा त्याग करून मानवाने विशुद्ध असे पत पैसा याचं प्रमाण चलनात आणले आणि मनुष्याने शेवटी पत्र पैसा, मुद्रा पैसा आपण सर्वोत्कृष्ट पैसा असं मान्य केलं. आता कागदी चलनाचा जो इतिहास आहे, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ पेपर मनी अशा पद्धतीने सांगता येईल की जगाच्या पाठीवर पैशाचा उपयोग सर्वप्रथम जर कुठे झाला असेल हे सांगणं अत्यंत कठीण आहे. परंतु सुमारे 1200 वर्षाचा काळ पत्र पैशाचा इतिहास आपल्याला उपलब्ध होतो. इसवी सन 817 मध्ये चीन या देशामध्ये चलनाचा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला. चीनमध्ये ही चलन प्रणाली सर्वात प्रथम करण्यात आली. आणि थान नावाचा जो राजघराण्यामध्ये जो राजा होता, हुसेन टुंग, याने जनतेला आपल्या मौल्यवान ठेवी सरकारी खजिन्यामध्ये ठेवण्यास भाग पाडून त्या ठेवीच्या कागदी रसीदा सर्वांना तो देत असत. लोक संपूर्ण राज्यामध्ये त्या रसीदांचा पैशाप्रमाणे उपयोग करत असत. म्हणजे रसीदांचा फेत्सियन आणि ऐच्छिक पैसा असे त्याला नाव देण्यात आले होते. सुरुवातीला लोक आपल्या ठेवी सरकारी खजिन्यामध्ये ठेवायचे आणि ते सरकारी खजिन्यात ठेवत असताना ते तिथली जनता ती नाखुश होती, म्हणजे अशी पसंत करत नव्हती. परंतु हळूहळू या कागदी पैशाचे लाभ लक्षात येऊ लागले आणि प्रवासामध्ये वापरण्यामध्ये ही कागदी नोट आहे, ही अत्यंत उपयोगात आणल्या जाऊ शकते, ही अत्यंत सोयीचं आणि
उपयुक्ततेचं साधन वाटू लागलं. प्रवासामध्ये व्यापाऱ्यांना कागदी नोटा उपयोगात आणता येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होऊ लागला. म्हणजे कागदी नोटांची वाढती लोकप्रियता त्यावेळेस, म्हणजे कागदी नोटांची वाढती लोकप्रियता ही त्या राजाला धातूच्या नाण्याविषयी फार मोठी चिंता वाटू लागली आणि नंतर त्याने त्या कागदी नोटाचा मोठ्या प्रमाणात कागदी नोटावर त्याने बंदी घातली. परंतु त्यानंतर इटली या देशामध्ये सोनार आणि पेढीवाले, इटली या देशामध्ये सोनार आणि पेढीवाले जनतेच्या ठेवी स्वतःजवळ ठेवून त्याऐवजी प्रतिज्ञापत्रे देत असे. म्हणजे प्रॉमिसरी नोट सुद्धा इटलीमध्ये सोनार लोकांना देत होती. व्यापारी आणि जनता प्रतिज्ञापत्रांचा विनिमय माध्यम म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग करू लागले. त्यानंतर कालांतराने मोठमोठ्या व्यापारी पेढ्या देखील अशी प्रतिज्ञापत्रे ग्राहकांच्या सोयीसाठी देऊ लागल्या. म्हणजे त्यानंतर अशी प्रतिज्ञापत्रे ग्राहकांमध्ये एक सरसकट मोठ्या प्रमाणात देऊ लागली आणि देणेघेणी झालं. कारण प्रतिज्ञापत्र देणाऱ्या पिढीवर ग्राहकांचा विश्वास राहत होता. आधुनिक अधिकोशांची युरोपामध्ये मोठ्या प्रमाणात युरोप खंडात स्थापना झाली आणि अधिकोश किंवा बँका देखील स्वतःच्या नावाने प्रतिज्ञापत्रे काढू लागली. त्यांना कागदी चलन किंवा नोटा असं म्हटलं जाऊ लागलं. हळूहळू नोटा ही जनतेच्या आर्थिक व्यवहारासाठी सोयीची आणि आवश्यक बाब बनली. त्यामुळे अशा नोटांच्या उपयोगात सुसूत्रता आणण्यासाठी यावर नियंत्रण घालण्यास देखील सुद्धा त्यावेळेस सुरुवात केली. त्यानंतर अनेक देशामध्ये सरकारे आपल्या कागदी नोटा काढू लागले. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्रांच्या स्वरूपात सुद्धा सुरू झालेल्या ज्या कागदी नोटांना सरकारी मान्यता मिळाली आणि सध्या स्थितीत आपण पाहतो सर्वच देशात, जगातील सर्वच देशात कागदी चलनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. आता कागदी चलनाचे महत्त्व या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर कागदी चलनाचं महत्त्व खालील पद्धतीने मांडण्यात येतं. जसं कागदी चलनाचं महत्त्व पहिलं आहे पैशाचा श्रेष्ठ प्रकार. रुपयाचा हा एक श्रेष्ठ प्रकार, चलनाचा श्रेष्ठ प्रकार आहे. कारण धातूच्या पैशाचा त्याग केल्यानंतर मानवाने कागदी चलनाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि कागदी चलनाचं इतकं महत्त्व, इतकं श्रेष्ठत्व समाजामध्ये वाढलं की पैशाची सर्व कामे पत्र पैसा आणि पैशाद्वारे चलनी नोटेद्वारे समाधानकारकपणे सुरळीतपणे ते कार्य पूर्ण होऊ लागलं. त्यामुळे सध्याची स्थिती सर्व देशात कागदी चलन हे पैशाचा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जाऊ लागला आणि आताही त्याची मान्यता तेवढीच आहे. दुसरं महत्व आहे सुलभता. कागदी चलनाचं महत्व, पत्र मुद्रेचं महत्व सुलभतेचं आहे. कारण कागदी चलनाद्वारे सर्व प्रकारचे व्यवहार सुलभपणे करता येते. सगळ्याच प्रकारचे व्यवहार हे सुलभतेने करता येते. लाखो करोडो रुपयाची उलाढाल कागदी नोटाद्वारे अत्यंत सुलभतेने केल्या जाऊ शकते. कागदी नोटाचे वहन सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिशय सहजतेने आपण त्या कागदी नोटा पेपर करन्सी आपण सहजतेने त्याचं वहन केलं जाऊ शकत असल्यामुळे कागदी चलन हे सर्व देशामध्ये आर्थिक व्यवहाराचं फार महत्त्वाचं आणि सुलभ माध्यम आहे आणि ते मान्यता प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर सुरक्षितता, दुसरं महत्त्व दिसून येतं सुरक्षितता. तर धातूच्या पैशापेक्षा कागदी नोटाचा उपयोग हा कमी जोखमीचा आपल्याला दिसून येतो आणि अत्यंत कमी जोखीम दिसून येते. कारण प्रवासामध्ये व इतर व्यवहारामध्ये कितीही किमतीच्या कागदी नोटा सहज लपविता येतात आणि वहन करता येतात. त्यामुळे कागदी नोटा चोरीला सुद्धा गेल्या तरी त्याची फारशी भीती नसते आणि अशा प्रकारचे कागदी नोटा सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आपल्याला त्या कागदी नोटा दिसून येते.
कागदी नोटा हा कमी खर्चाचे असतात. कमी खर्च म्हणजे पेपर करन्सीचं जे महत्व आहे ते त्याचं महत्व कमी खर्च. कागदी नोटा तयार करण्याचा खर्च देखील अत्यंत कमी असतो. त्यामुळे नोटा तयार करण्याचा खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होऊन देशातील सरकार हा पैसा इतर सामाजिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात आणू शकते, एवढं महत्व आहे. मौल्यवान धातूची बचत, त्यामुळे मौल्यवान धातूची बचत करता येते. कारण कागदी नोटाच्या उपयोगामुळे, पेपर करन्सीमुळे सोने चांदी यासारख्या मौल्यवान धातूची मोठ्या प्रमाणात बचत करता येते. कारण सोने चांदी यापासून तयार केलेली नाणी सतत उपयोगामुळे मोठ्या प्रमाणात झीज होते, त्याची झीज होते असं दिसतं. त्यामुळे या धातूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. आणि सोने तसेच चांदी अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान धातू असल्यामुळे त्याची जेवढी अधिक बचत होईल तेवढी देशाला त्याचा अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो असं समजलं जातं. उत्पादनामध्ये वाढ करता येते. उत्पादनात वाढ म्हणजे कागदी चलनामुळे सध्या स्थितीत जे सोने तसेच चांदी हे पैसा म्हणून वापरणे बंद झाले आहे. परंतु त्यामुळे त्यासाठी असणाऱ्या सोन्याच्या व चांदीच्या मागणीमध्ये सुद्धा घट झाल्यामुळे अतिरिक्त होणारा त्याचा जो पुरवठा सुद्धा कमी झाला आहे. सोन्या चांदीच्या खाणीमुळे अडकून राहिलेले जे भांडवल आहे आणि श्रम इतरत्र सुद्धा वापरता येते आणि त्यामुळे अनेक ग्राहक उपयोगी वस्तूची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं हे सुलभ झालेलं आहे. म्हणून देशाच्या विविध प्रकारच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि सर्व संबंधितांना मोठ्या प्रमाणात तो लाभ होऊ शकतो. असं उत्पादनामध्ये एकंदरीत वाढ होते. कागदी चलनामुळे किंवा पेपर करन्सीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू लागते. लवचिकता हे सुद्धा या पेपर करन्सीचं महत्व आहे. तर कागदी चलनामध्ये नवीन नोटा निर्माण करणे किंवा नवीन नोटा निर्गमित करणे आणि निरुपयोगी झालेल्या नोटा नष्ट करणे हे अत्यंत खर्चाची बाब आहे. आणि खर्चाची बाब असली तरी त्या कागदी चलनामध्ये मागणीच्या प्रमाणात सतत बदल होत असते आणि ते बदल करणं सहज सरकारला शक्य होते. म्हणून पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यामध्ये जो समन्वय स्थापित करण्यामध्ये जी काही खरेदी शक्ती लागते, जी काही वस्तूच्या किमती स्थिर राहण्यामध्ये फार मोठी मदत निर्माण होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे तुटीची अर्थव्यवस्थापन ही सुद्धा कागदी चलनाचं महत्व दिसून येते. कारण तुटीची अर्थव्यवस्थापन हा कागदी चलनाचा अत्यंत महत्वाचा राजकोषीय लाभ आहे, फिस्कल प्रॉफिट आहे. कागदी चलनामुळे सरकारला आपल्या खर्चामध्ये वाढ करता येते आणि अत्यंत एक सोयीस्कर मार्ग आपल्याला उपलब्ध करता येतो. सरकारला जेव्हा जेव्हा पैशाची आवश्यकता भासते तेव्हा कर्ज उभारण्यापेक्षा जनतेवरील विविध प्रकारच्या करामध्ये वाढ करण्यापेक्षा चलनामध्ये वाढ करणे अत्यंत लाभदायक असते असा इथे प्रकार आढळून येतो. कागदी चलनाच्या निर्मितीचा जो खर्च तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिला तर बराच कमी असल्यामुळे त्या निर्गमित करण्यास फारसा अडचण येत नाही. म्हणजे नोटा निर्गमित करण्यासाठी फारसा सरकारला अडचण येत नाही. तसेच काही नोटा चलनात जास्त प्रमाणात आल्यास तरी सुद्धा जनतेच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे चलनवाढ होऊन वस्तूची किंमत सुद्धा वाढते, जनतेची खरेदी शक्ती कमी होते. परंतु कराचे दर वाढवून किंवा नवीन कराची आकारणी करून जनतेचा रोष मात्र पत्करण्यापेक्षा वस्तूच्या किमती वाढवून आपली तिजोरी म्हणजे सरकारची तिजोरी भरणे सरकारला अधिक सोयीचे वाटते आणि अशा प्रकारे सरकार हे कार्य करते. कागदी चलनात वाढ हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. कागदी चलनामध्ये वाढ करणे हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे किंवा सक्तीची बचत आहे असं म्हटलं जातं. म्हणून सरकारने जनतेकडून
सगळ्या जनतेकडून कर्ज घेतल्यास त्यावर व्याज द्यावे लागते. याउलट अशा रीतीने चलनवाढ, अशा प्रकारची चलनवाढ जर केली तर सरकारने पैसे उभे केल्यास त्यावर सरकारला कोणतेही व्याज द्यावं लागत नाही. म्हणून आधुनिक काळात विविध देशामध्ये सरकारद्वारे तुटीच्या अर्थव्यवस्थापनाचा वारंवार उपयोग केला जातो असं आपल्याला दिसतं. म्हणून अशा प्रकारचं महत्त्व एकंदरीत कागदी चलनाचं आपल्याला देशामध्ये दिसून येतं. कागदी चलन निर्मितीमध्ये जी काही अधिकारिणी आहे, इश्युइंग अथॉरिटी ऑफ पेपर करन्सी, कागदी चलन निर्गमन अधिकारिणी म्हणतो आपण त्याला. तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैशाची निर्मिती अत्यंत महत्त्वाची असते. एकूण पैशाची निर्मिती ही अत्यंत आवश्यक असते, महत्त्वाची असते. म्हणून पैशाचा पुरवठा योग्य प्रमाणात ज्या देशामध्ये होतो त्या देशात आर्थिक व्यवहार मात्र सुरळीतपणे होत असतात. आणि तसंच हे जर सातत्याने आर्थिक व्यवहारामध्ये जर वाढ झाली किंवा त्याला चालना मिळाली की पैशाचा पुरवठा मात्र योग्य प्रकारे त्या देशामध्ये केला जातो. त्यामध्ये शेती, उद्योग, व्यापार, व्यवसाय, सेवा क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रामध्ये विकासासाठी एक पोषक वातावरण, आर्थिक विकास निर्माण करण्यासाठी, आर्थिक समृद्धी करण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण होते असं आपल्याला दिसतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विकासाचा वेग, आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ही चलन निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था सरकारने, केंद्र सरकारने नियोजनबद्ध व्यवस्था सरकारने उभारलेली आहे आणि उभारणे सुद्धा हे गरजेचं होतं. यासाठी भारतात सरकार आणि रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण वेगवेगळ्या पद्धतीने राबवत असतात. आणि हे चलनविषयक धोरण राबवत असताना चलन निर्मितीला प्राधान्य देणे आणि चलन निर्मिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा केंद्र सरकारचं आणि रिझर्व्ह बँकेचं एक फार महत्त्वाचं आव्हान असते. म्हणून भारतामध्ये भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक, भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक या दोन अधिकारींनी इश्युइंग अथॉरिटी ऑफ पेपर करन्सी म्हणतो आपण, तर कागदी पैशाची निर्मिती या माध्यमातून करतात. केंद्रीय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक पैशाची गरज विचारात घेऊन पैशाची निर्मिती म्हणजे रुपयाची निर्मितीची योजना आखते. रिझर्व्ह बँक पैशाच्या निर्मितीची एक योजना आखते आणि त्यानुसार भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक पैशाची निर्मिती त्याप्रमाणे करतात. पैशामध्ये खरेदी शक्ती असते. एकूण चलनामध्ये, करन्सीमध्ये खरेदी शक्ती असते आणि जनता देशातील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाचा म्हणजे करन्सीचा तो आधार घेत असतो. त्यामुळे देशातील चलन निर्मिती करण्यासाठी भारतामध्ये खालील प्रकारच्या प्रक्रिया राबवते. आता ती खालील प्रकारच्या प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या राबवते? त्यामध्ये पहिल्या पैशाची गरज निश्चित करणे. पहिली प्रक्रिया राबवते पैशाची किंवा मुद्रेची गरज निश्चित करणे. आता पैसा हे विनिमयाचं साधन आहे. पैसा हे विनिमयाचं मुख्य साधन आहे असं म्हटलं जातं आणि ते हिशेबाचं हिशेब करण्याचं एक एकक सुद्धा आहे. पैसा हे हिशेब करण्याचं एक एकक सुद्धा म्हटलं जातं. पैशाच्या क्रय शक्तीचा विचार करून देशातील जनता मुद्रेची किंवा पैशाची, करन्सीची मागणी करत असतात. म्हणजे रिझर्व्ह बँक पैशाची चलन निर्मिती करते, रिझर्व्ह बँक पैशाचं निर्गमन करते, मुद्रेचं निर्गमन करते. देशातील सर्व व्यवहाराचा आढावा, स्टॉक ऑफ सिच्युएशन, देशातील पैशाची स्टॉक ऑफ सिच्युएशन घेऊन, आढावा घेऊन किरकोळ व्यवहारासाठी अल्प किमतीच्या नाणी आणि नोटा किती लागतील, अल्प किमतीच्या नाणी किंवा नोटा किती लागतील, तसेच मोठ्या किमतीच्या नोटा म्हणजे 2000 किंवा 10,000
या नोटा 500 अशा किती नोटा लागतील याची निश्चिती मात्र रिझर्व्ह बँक करत असते. पैशाची मुद्रेची एकूण आवश्यकता आणि त्याचा प्रत्यक्षात त्याचा पुरवठा याची तुलना करून रिझर्व्ह बँक चलन छपाई करण्याचा निर्णय घेत असते. करन्सी निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय बँक घेत असते. सरकारचे नियंत्रण, दुसरा जो मुद्दा दिसतो इथे, कागदी चलन निर्गमन अधिकाऱ्यांनी, तर देशामध्ये चलन निर्मिती करण्यासाठी सरकार कोणती प्रक्रिया भारतामध्ये राबवते, तर सरकारचे नियंत्रण करणे. सरकारचे नियंत्रण, भारतामध्ये चलन निर्मितीचा एकाधिकार फक्त रिझर्व्ह बँकेकडे आहे. हे लक्षात असलं पाहिजे सर्वांना की भारतामध्ये पेपर करन्सी असो की मुद्रा, चलन निर्मितीचा एकाधिकार हा रिझर्व्ह बँकेकडे आहे. आणि 1 रुपयाची नोट आणि नाणी पाळण्याची जबाबदारी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाची आहे. हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. 1 रुपया किंवा 2 रुपयाची नोट किंवा नाणी जबाबदारी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाची आहे. इथे 5 रुपये, 10 रुपये यासारख्या ज्या काही नोटा आहेत या दैनंदिन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतीय नाणे कायद्याप्रमाणे केंद्र सरकार ही नाणी पाळण्याचं कार्य करते. देशामध्ये सरकारद्वारे निर्माण केली जात असली तरी देखील चलनात आणण्यासाठी जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची असते. भारतामध्ये मुंबई, कलकत्ता, हैदराबाद या अनेक ठिकाणी सरकारी टाकसाळीची नाणी तयार करण्याचे कार्य केले जाते. रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण, भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत मात्र 2 रुपये आणि त्यापुढील किमतीच्या नोटा छापल्या जातात, त्या चलनात आणल्या जातात आणि देशाच्या गरजेनुसार विविध किमतीच्या नोटा रिझर्व्ह बँक चलनात आणते. या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर, त्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. भारतात नाशिक रोड, देवास, म्हैसूर आणि सालबोनी येथे नोटांची छपाई केली जाते. आर्थिक गरजांचा विचार करणे, आर्थिक गरजांचा विचार करणे, रिझर्व्ह बँकेमार्फत होणारी चलन निर्मिती, रिझर्व्ह बँकेमार्फत होणारी चलन निर्मिती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. रिझर्व्ह बँक शेती, उद्योग, व्यापार व सर्व क्षेत्राच्या वाढत्या आर्थिक गरजांचा विचार करून चलन छपाई करीत असते, म्हणजे करन्सी प्रिंटिंग करत असते. त्यामुळे विकास कार्याला चालना मिळणे, एखाद्या देशाच्या विकासाच्या कार्याला चालना मिळणे म्हणजे गती देणे आणि चलन वाढ करणे, चलन घटीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत सोपे जाते. त्यामुळे आर्थिक विकासाचा पाया सुस्थितीत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं फार मोठं योगदान आहे. नाणी व नोटांचे परिचलन करणे, नाणी व नोटांचे परिचलन करणे, भारत सरकार व रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेले चलन अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणण्याचं कार्य रिझर्व्ह बँकेमार्फत केलं जातं आणि जनतेला देशभरातील बँकांमधून व नाणी व नोटा उपलब्ध निर्माण होतात आणि या कार्यात स्टेट बँक ऑफ इंडिया देशामध्ये महत्त्वपूर्ण कार्य किंवा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक अशी राष्ट्रीयकृत बँका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. सरकार जेव्हा तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी रिझर्व्ह बँकद्वारे चलन निर्मिती करते तेव्हा मात्र विविध सरकारी खर्चाद्वारे हे चलन अर्थव्यवस्थेत प्रवाहित केले जाते आणि सरकारचा उत्पन्नापेक्षा त्याचा खर्च जास्त असेल तर वाढत्या खर्चामुळे सरकारद्वारे जनतेच्या हातामध्ये पैसा दिला जातो आणि सरकारने संरक्षण, पोलीस यंत्रणा, आरोग्य, रस्ते बांधणी, मोठे उद्योग प्रकल्प, अनेक या प्रकल्पावर जो काही केलेला खर्च सुद्धा जनतेजवळ पैसा संक्रमित करण्यास उपयोगी पडतो. अशा वेळेस रिझर्व्ह बँकेने किंवा वित्तीय संस्थांजवळील जे कर्जरोख्याची जे खरेदी केली जाते त्या कर्जरोख्याच्या खरेदीच्या मार्गाने नोटा चलन व्यवस्थेत समाविष्ट होत असतात. अशा पद्धतीने
कागदी चलनाचं महत्त्व, कागदी चलनाची निर्मितीची प्रक्रिया आपल्याला समजून सांगण्यात आली. कागदी चलन पद्धतीच्या निर्गमनाच्या पद्धती सुद्धा खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. एक निश्चित विश्वासशास्त्र निधी पद्धती, निश्चित विश्वास निधी पद्धती. त्यानंतर दुसरं आहे त्याचे जे फायदे तोटे सुद्धा सांगता येईल. निश्चित विश्वासाश्रित पद्धती, महत्तम विश्वासाश्रित पद्धती, प्रमाणबद्ध निधी पद्धती, किमान निधी पद्धती, फिक्स फिड्युसरी सिस्टम निश्चित विश्वासाश्रित पद्धती, महत्तम विश्वासाश्रित पद्धती मॅक्झिमम फिड्युसरी सिस्टम, प्रमाणबद्ध निधी पद्धती प्रोपोर्शनल रिझर्व्ह सिस्टम, किमान निधी पद्धती मिनिमम रिझर्व्ह सिस्टम, अशा पत्रमुद्रा निर्गमनाच्या पद्धतीची विश्लेषण आपण पुढल्या लेक्चरला इथे करणार आहोत. मी इथे माझं लेक्चर ते संपवतो. थँक्यू.